शेतकरी मित्रांनो, सध्या पावसाळी वातावरणामध्ये जमिनी भरपूर ठिकाणी कडक आलेल्या आहेत. जमिनीमध्ये पांढरी मुळं जी आहेत ती चालत नाहीत. हीच पांढरी मुळं पिकाला अन्नद्रव्ये वहन करण्याचं काम करत असतात आणि कडक मातीमध्ये ही मुळं चालत नाहीत. तर आता आपण डिस्कव्हरी ग्रीन केअर ॲग्रोचं ही जमीन कशी भुसभुशीत करतं याचं लाईव्ह उदाहरण आपण इथं पाहणार आहे. दोन्ही बाउलमध्ये पाणी सेम घेतलेलं आहे आणि थोडंसं डिस्कव्हरी आपण एका बाउलमध्ये टाकणार आहे हे आणि एका बाउलमध्ये टाकणार नाही. आणि दोन्ही मातीचे खडे सेम आहेत, ते मातीचे खडे एक एक दोन्हीमध्ये टाकणार आहेत. आता हे आपण हलवून घेऊया, एकदा व्यवस्थित मिक्स करू. 1-2 मिनिटात मिक्स होत आहे सगळं. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतो या बाउलमध्ये आपण डिस्कव्हरी टाकलेलं आहे आणि या बाउलमध्ये आपण डिस्कव्हरी टाकलेलं नाही. तर आता दोन्हीमध्ये आपण इकडे एक खडा टाकूया मातीचा, जो कडक आहे, टणक खडा आहे की याच्यात मुळं चालू शकत नाहीत, आणि ह्या दुसऱ्या बाउलमध्ये आपण टाकतोय. आता या दोन्हीमध्ये घडतंय काय हे आपण आता इथं लाईव्ह बघणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी पाहतोय की ज्याच्यामध्ये डिस्कव्हरी टाकले ते पाणी आणि जमीन एक झालेली आहे, आणि ज्याच्यात टाकलेलं नाही डिस्कव्हरी ते पाणी वेगळं आहे, जमीन वेगळी आहे. म्हणजे जमीन जी आहे ते पाणी धरून ठेवत नाही सध्याच्या कंडिशनला, आणि डिस्कव्हरी वापरल्यानंतर काय होतं की जमीन जी आहे ते पाणी धरून ठेवते. हा ह्याच्यातला मेजर फरक आपल्या इथं लक्षात येतोय. आणि जमीन फुगून आलेली वर, म्हणजे याच्यात आपण डिस्कव्हरी टाकले ते ती जमीन फुगलेली आहे वरपर्यंत दिसते आपल्याला. पण ज्याच्यात टाकलेलं नाही ती जमीन हाय, म्हणजे तो जो खडा आहे तो हाय असा आहे, ती फुगलेली नाही अजिबात. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपली जमीन आणि पाणी एक होईल त्याच वेळेस आपली खतं ही मुळाला मिळणार आहेत, अन्नद्रव्य मुळांना मिळणार आहेत, आणि मुळं जी आहेत पांढरी मुळं ती पिकाला पोचवणार आहेत. परंतु ज्या ठिकाणी जमीन आपली आणि पाणी एक होणार नाही त्या ठिकाणी आपण जे अन्नद्रव्य दिलेले आहेत, खतं दिलेले आहेत, ती मुळांना पोचणार नाहीत आणि ती वर जाणार नाहीत आणि झाड घेणार नाही. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जमीन आणि पाणी हे एकरूप झालं पाहिजे, जमिनीत हवा खेळती राहिली पाहिजे, जमीन भुसभुशीत राहिली पाहिजे. काय याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. जर आपल्या बागेमध्ये शेतामध्ये जर जमीन घट्ट आली असेल तर ही डिस्कव्हरी जी आहे ते एकरी 1.5 किलो या प्रमाणात वापरायचं आहे. त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या ग्रीन केअर ॲग्रो या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.